सन्माननीय महापौर आयुक्त साहेब, नगर सदस्य, पत्रकार बंधू आणि भगिनी, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प परिसरामध्ये अत्यंत जी दुर्दैवी वेदनादायक घटना घडली त्याबद्दल रिपब्लिकन पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आयुक्त साहेब, आपण जी निलंबनाची कारवाई केली आल्हाट आणि कुलकर्णी साहेबांवरती ती स्वागतार्ह आहे, परंतु मी आपल्याला एक सूचना करू इच्छितो. इथे जे बफर झोन जाहीर आणि बफर झोनला 30 मीटरच्या अंतरावरती आपण ते बांधकाम करू शकतो. पण जेव्हा ती बांधकाम परवानगी त्या तत्कालीन अधिकाऱ्याने दिलेली असेल किंवा नगर रचना निधी जागा सुचवलेली असेल, त्या तत्कालीन अधिकाऱ्यांवरती पण आपण निलंबनाची आणि त्यांची खात्रीने चौकशी करावी, त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी. आपण साहेब, या निष्क्रिय अधिकाऱ्यांमुळे या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची मान खाली गेली साहेब. आपलं मी कौतुक करू इच्छितो. मी आणि तंत्रपाळे साहेब आणि रिपब्लिकन पक्षाचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी आपल्या भेटीसाठी आलो होतो मोशीला. तिथे आपण 72 तास स्टँडिंग काम करत होता एनडीआरएफ टीम सोबत. आमचं भाग्य समजतो की आमच्या शहराला अतिशय संवेदनशील असे आयुक्त लाभलेले. पण साहेब, ह्या अशा गेंड्याच्या कातड्याचे अधिकारी जे आहेत ते वर्षानुवर्ष एका खुर्चीवर बसलेले, त्यांच्या हातून कोणतंही काम होत नाही साहेब. त्यांना इतकी मस्ती आलेली आहे, ती मस्ती आपल्या माध्यमातून उतरावी अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे. 12 तारखेला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले त्या ठिकाणी भेट देण्यासाठी आले आणि आपण महापालिकेच्या वतीने परत राज्य शासनाच्या वतीने परत त्या जो ठेकेदार आहे त्याच्या वतीने आपण मदत जाहीर केली. परंतु जो जखमी आहेत त्या जखमींना पण आपण आर्थिक मदत करावी, त्यांनाही नोकरीची हमी द्यावी आणि ज्यांना घर नाहीये त्यांना ईडब्ल्यूएस असेल, एसआरए असेल, पीएमपी असेल याच्या माध्यमातून घर देण्यासाठी पण आपण महापालिकेच्या वतीने प्रयत्न करावा अशी आमची रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मागणी आहे. तसेच साहेब, हे जे कामगार आहेत ते गोरगरीब कुटुंबातील कामगार आहेत, हे धनदांडगेच्या घरातले कुटुंबातील नाहीच साहेब. मी एक कार्यकर्ता म्हणून आपल्याकडे एक सामाजिक न्यायाची अपेक्षा करतो साहेब. आपण या परिस्थितीला अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळाल अशी मी माफक अपेक्षा करतो. आणि आता सभागृहामध्ये नगरसेवक म्हणतात की पुनावळेकडे कचरा डेपो करा, पुनावळेकडे कचरा डेपो करा, पण आपण अर्धवट माहितीनुसार बोलत आहात. ऑक्सिजन पार्क साठी फॉरेस्ट विभागाने 6 कोटी रुपये मंजूर केलेले आणि ते 6 कोटी रुपये मंजूर त्या ठिकाणी त्या झालेले आहेत, म्हणजे त्या झाडं लावण्यासाठी त्या ठिकाणी तो खर्च केलेला आहे. साहेब, आपल्या प्रभागामध्ये आम्ही उत्स्फूर्तपणे चारही नगरसेवक दादांची ताईंची विदाऊट परमिशन घेता बोलतो की कुठेही दुसरा प्लॉट असेल तो कचऱ्यासाठी आपण करा, पण त्या पुनवळ्या ठिकाणी जिथं ऑक्सिजन पार्क झालाय त्या ठिकाणी तो कचरा डेपो होऊ शकत नाही, कारण की तो फॉरेस्ट डिपार्टमेंटने ऑलरेडी तो जाहीर केलेला आहे. एवढंच या ठिकाणी माझ्या सूचना देतो आणि संपतो. धन्यवाद.